आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. ॲग्रो एजन्सीच्या चुकीमुळे दभाशी येथील शेतकऱ्याचे नुकसान, एजन्सी मालकावर व फवारणी कंपनीवर गुन्हा दाखल करावा. रामकृष्ण विनायक पाटील हे दभाशी येथील शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या 5 एकर कापूस पिकासाठी विराट UPL, GP गोल्ड, बेस्ट ॲग्रो लाईफ लिमिटेड या कंपनीच्या औषध फवारणीसाठी खरेदी केले होते व आपल्या शेतात फवारणी केली असता या फवारणी औषधाचा वेगळाच परिणाम त्यांना बघायला मिळाला. फवारणीनंतर कापूस पिकावर गंभीर परिणाम झाले. पिकाची फुल फुगडी व पाने गळून पडलीत. म्हणून पिकाला येणारे जे कापसाची बोंडे असतात, ज्यातून शेतकऱ्याला उत्पन्न भेटतं, त्याचीच आशा आवडली आहे. म्हणून शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणात फवारणी कंपनीने चुकीचे व निकृष्ट दर्जाचे औषध दिले आहे व दुकानदारानेही तसेच आवश्यक पुढे शेतकऱ्यांपर्यंत पोहोच केले आहे. सदर शेतकऱ्याची फसवणुकीचा प्रयत्न, निष्काळजीपणा व शेतकऱ्यांच्या नुकसानीस कारणीभूत कृत्या संदर्भात फवारणी कंपनीवर व ॲग्रो एजन्सीवर गुन्हा दाखल व्हावा. या संदर्भातील अर्ज रामकृष्ण विनायक पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरडाणा यांना दिला आहे. रामकृष्ण पाटील या शेतकऱ्यांनी संबंधित विषयावर तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा व तालुका गुणवत्ता निरीक्षक शिंदखेडा यांनाही लेखी अर्ज दिला आहे. या संदर्भात कृषी अधिकाऱ्यांकडून सुद्धा उडवाउडवीची उत्तर देण्यात आली आहेत असे सांगण्यात आले. फवारणी केल्यानंतर 6 दिवस आम्ही दखालून तर डायरेक्ट कपाशी ना म्हणजे फुलफुगडी जोडी झाली होती आणि डायरेक्ट डायरेक्ट बशी घ्यायला आला. मग त्याला आपण जबाबदार काय? आम्ही दुकानदारले फोन लावा की तुम्ही या देखील जा, आमले काहीतरी थोडा निर्णय द्या बुवा. डायरेक्ट कमर एवढी कपाशी जर गुडघा एवढी होई जायचं माणूस दुकानदारना जोगेच जाईना. मग तेच नाही आमले काही कंपनीवाला सांगतो बुवा. आम्ही कंपनीवाला असले सांगू आम्ही 2 दिवस माहिसू 4 दिवस माहिसू आता जवळजवळ 14-15 दिवस होई घ्या. मग आम्ही कोर्टपर्यंत तेच नाही करा ना. आमनं काहीतरी नुकसान बरं येतं त्यानं त्या येतील तरच आम्ही त्या नुकसानी भरपाई समजी किंवा त्या नुकसाननं काहीतरी आहे समजी आम्ही त्या निर्णय देतील तरच समजी. तुम्ही तालुका कृषी अधिकारीला कंप्लेंट करी का? हा साहेब काय म्हणा तालुका कृषी अधिकारी? त्या कृषी अधिकारी सांगितलं आम्ही पुढे शिंदखेडा का शिरपूरले पहिले आम्ही शिरपूरले पण बुत त्यामुळे तुम्हाला तालुका शिंदखेडा आहे तुम्ही शिंदखेडाला जा म्हणे. आम्ही शिंदखेडाला बुत शिंदखेडाला थोडे आम्ही एक अर्ज दिला. मग त्या म्हणे उद्यापर्यंत आम्ही सांगतच बुवा. मग नंतर दुसऱ्या दिवस आम्ही फोन करा. मग त्या म्हणे आम्ही रिपोर्ट देतच मग सांगतच बुवा. नंतर तिसऱ्या दिवस फोन करा म्हणे आता पुढला आठवडा मग तुमले दाडसूच बुवा आम्ही कमिटी आता 2-3 दिवस जाऊ द्या बुवा. तेच नाही आम्हाला असं उत्तर दिलं. आता काय तारीख फवारा मारिला तुम्ही? आम्ही 25 तारीखला मारिले. 25 मला सांगा 6 एकरला जर आपण एवढं नुकसान होतं यांचं, यांना भरपाई कोण देणार आहे? आता दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना सततच त्यांना बळीचा बकरा बनवणं सुरू आहे आणि नाव म्हणता बळीराजा. या राजकीय लोकांना बळी जाणारा आणि दुकानदारांना बळी जाणारासाठी त्यांना बळीराजा म्हटलं जातं का? म्हणजे त्यांना बोगस खते, बोगस बियाणे परत हे आणि त्यांच्या शेताला यायला रस्ता नाही. म्हणजे परिस्थिती अशी आहे की काय करायला पाहिजे शेतकऱ्याला? त्यांनी आपल्या धुळे जिल्ह्याच्या येडोच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी शिंदखेडा आणि जिल्हा कृषी अधिकारी आणि राज्याचे कृषी मंत्री साहेब आमच्या शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण आपल्या पद्धतीने त्या दुकानदाराला आणि कंपनीला बोलवा, त्यांचा पंचनामा करा आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त त्यांचं झालेलं जे 2-2.5 लाखाचं नुकसान आहे त्याची भरपाई कोण देणार आहे? त्यांना भरपाई मिळवण्यासाठी त्यांना काय करावं लागणार त्यांना काय माहिती आहे? फक्त आज त्यांना त्यांच्या गावाच्या सरपंचांनी सांगितलं की ईश्वर पाटलांना बोलवा म्हणून मी आज इथं आलेलो आहे. म्हणजे मी असं मांडू इच्छितो की शासनाने कायदेच केलेले नाहीत. कायदे केले ते तकलादू कायदे. म्हणजे बोगस कितीही का हो तुम्ही लाखो रुपये कमवा काहीच होणार नाही, कारण शिक्षाच नाही. कारण की राज्याच्या कृषी मंत्री 3 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी कायदा करतायत, तो कायदा अजून होत नाही. केंद्र सरकार कायदा करत नाही, नुसती नौटंकी सुरू आहे. या नौटंकीला शेतकरी मरतोय. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून लाच घेताना लाचखोर आरोग्य मुकादमाला रंगेहात पकडले. महानगरपालिकेच्या लाचलुचपत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या एका मुकदमला प्रतिबंधक विभागाने 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. कर्मचाऱ्याचा पगार काढण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. रवींद्र शामराव धुमाळ वय 50 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो धुळे महानगरपालिकेत आरोग्य विभागात मुकदम म्हणून कार्यरत आहे. सफाई कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी स्वच्छता निरीक्षकांकडे पाठवण्याची त्यांच्याकडे जबाबदारी आहे.
ज्यावर कर्मचाऱ्यांचा पगार अवलंबून असतो। या प्रकरणात तक्रारदार हे धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सफाई कर्मचारी म्हणून काम करतात। त्यांचा ऑगस्ट 2025 पर्यंतचा पगार निघाला होता। याच पगाराच्या मोबदल्यात आरोपी रवींद्र धुमाळ याने तक्रारदाराकडे 8,000 रुपयांची लाच मागितली। जर लाच दिली नाही तर पुढील महिन्याची हजेरी लावली जाणार नाही अशी धमकीही त्याने दिली। तक्रारदाराने 11 सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली। एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता आरोपीने पंचांसमक्ष 8,000 रुपयांची लाच मागितल्याचे आणि तडजोडी अंती करण्यात आले। या सापळ्यात रवींद्र धुमाळ याने तक्रारदाराकडून 7,000 रुपये स्वीकारले असता त्याला एसीबीने रंगेहात पकडले। त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 7,000 रुपये स्वीकारण्यास तयार झाल्याचे सिद्ध झाले। यानंतर सापळा कारवाईचे आयोजनही। ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे आणि पद्मावती कलाल यांच्या पथकाने केली। यामध्ये पोलीस हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, सागर शिर्के, प्रवीण मोरे, संतोष पावरा आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता। कळंबू येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत विशेष ग्रामसभेत शेतशिवारातील पाणंद रस्ते होण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी ग्रामस्थांना पाणंद रस्त्यासंदर्भात नकाशावरील रस्ते, वहिवाट रस्ते यांचे वाचन करण्यात आले व ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली। विशेष बाब म्हणजे कळंबू गावाचे शहादा तालुक्यात पायलट प्रोजेक्ट अंतर्गत गावाची निवड करण्यात आलेली असून शेतशिवारातील रस्ते शेतकऱ्यांच्या सहभागातून करण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे। यावेळी माननीय नायब तहसीलदार शैलेश गवते साहेब यांच्या उपस्थितीत कळंबूचे सरपंच माननीय रामराव बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली। यावेळी उपसरपंच हिरालाल देवरे, योगीराज बोरसे, सारंगखेडा मंडळ अधिकारी नयन आघाव साहेब, ग्रामविकास अधिकारी BA पाटील, ग्राम महसूल अधिकारी जयवंत पाटील, कृषी सहाय्यक तेजस कुवर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन प्रवीण वाघ यांनी केले। आणि कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता होण्याच्या दृष्टीने शासनाने एक मोठं पाऊल उचललेलं आहे। आणि त्या अनुषंगाने आज 13 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कळंबू येथे या पाणंद रस्त्याच्या आणि जे 2011 पासून अगोदर जे काही अतिक्रमण होतं नियमावली करण्यासाठी आणि विशेष करून नॅशनल हायवे अंतर्गत आत्ताच वर्ग झालेला अंकलेश्वर बऱ्हाणपूर हा महामार्ग जो आता मंजूर झालेला आहे त्याची शिफारससाठी सुद्धा आजच्या या ग्रामसभेमध्ये चर्चा करण्यात आली। आणि त्या ग्रामसभेसाठी खास करून तहसील ऑफिस शहादा तहसील येथील नायब तहसीलदार माननीय गवतेराव साहेब, सारंगखेडा मंडल अधिकारी श्री आगाव साहेब, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सर्व ज्येष्ठ नागरिक या ग्रामसभेला हजर होते। आणि सर्वांच्या मागणीनुसार किंवा आवश्यकतेनुसार जे काही रस्ते आजपर्यंत कुठल्या याच्यात नव्हते ते रस्ते करणं आवश्यक आहे। राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी आज जाहीर करण्यात आली। विविध प्रवर्गानुसार ठरविण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्ता समीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे। जाहीर यादीनुसार ठाणे, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ यांसह नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग खुला ठेवण्यात आला आहे। यामध्ये ठाणे, सांगली, कोल्हापूर, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यात सर्वसाधारण महिला आरक्षण लागू करण्यात आले आहे। अनुसूचित जातीसाठी बीड महिला, हिंगोली, परभणी, वर्धा आणि चंद्रपूर महिला ही पदे आरक्षित करण्यात आली आहेत। तर अनुसूचित जमातीसाठी पालघर, नंदुरबार, अहिल्यानगर महिला, अकोला महिला आणि वाशिम महिला या जिल्ह्यातील अध्यक्षपदे राखीव ठेवली गेली आहेत। नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC साठी रत्नागिरी महिला, धुळे महिला, सातारा महिला, सोलापूर, जालना महिला, नांदेड, धाराशिव महिला, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय। या आरक्षण घोषणेमुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील राजकीय गणिते ठरविण्यात महत्त्वाचा बदल होणार आहे। पक्षीय स्तरावर उमेदवार ठरविताना या आरक्षणाचा विचार करावा लागणार असून महिला आरक्षणामुळे अनेक जिल्ह्यात नवीन नेतृत्वाला संधी मिळणार आहे। शिरपूर तालुक्यातील कोडीत ग्रामपंचायतीत असलेल्या तेल्यामऊ पाड्यात 26 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। नानासिंग सहेजा पावरा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे।
ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नानासिंग पावरा याचा मृतदेह पाड्याजवळील रस्त्याच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. अज्ञात व्यक्तीने त्याच्या पोटावर, डोक्यावर आणि छातीवर तीक्ष्ण हत्याराने अनेक वार करून त्याचा निगरून खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. मौजे हडसुणे येथे क्रॉपसॅप अंतर्गत शेतकरी शेतीशाळा उत्साहात संपन्न. धुळे तालुक्यातील मौजे हडसुणे येथे कापूस पिकावरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत 4थ्या वर्गाची शेतकरी शेतीशाळा दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाली. हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी धुळे माधुरी गायकवाड व मंडळ कृषी अधिकारी पिंपरी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कीड रोग शास्त्रज्ञ डॉक्टर पंकज पाटील, कृषी विज्ञान केंद्र धुळे, कृषीभूषण दिलीप पाटील, सेंद्रिय पुरस्कार प्राप्त भीमा पगारे, सरपंच हडसुणे यांची विशेष उपस्थिती लाभली. उपकृषी अधिकारी कैलास तेले यांनी सूत्रसंचालन करत शेतीशाळेच्या वर्गाची रूपरेषा मांडली. मागील वर्गातील विषयांचा आढावा सहाय्यक कृषी अधिकारी चेतन गीते यांनी घेतला. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी गटनिहाय कापूस पिकाची निरीक्षणे करून चित्रीकरणाद्वारे सादरीकरण केले. क्रायसोपा गटातून धर्मेंद्र बिरारी, लेडीबर्ड बीटल गटातून वंदना पाटील, प्रार्थना गटातून माया पाटील आणि स्पायडर कीटक गटातून वाल्मिक देवरे यांनी कापूस पिकाची सद्यस्थिती व निष्कर्ष मांडलेत. डॉक्टर पंकज पाटील यांनी गुलाबी बोंडअळी व इतर कीडरोग नियंत्रणाविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. दिलीप पाटील यांनी दशपर्णी, अर्क व सापळा पिकांचे महत्त्व पटवून दिले, तर सहाय्यक कृषी अधिकारी चेतन गीते यांनी कामगंध सापळ्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी हेमंत पाटील यांनी दिवसभर झालेल्या उपक्रमांची उजळणी केली आणि उपस्थित शेतकऱ्यांचा सांघिक खेळ घेण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी उपकृषी अधिकारी कैलास तेले, सहाय्यक कृषी अधिकारी हेमंत पाटील व प्रदीप देवरे यांनी विशेष परिश्रम घेतले. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.